आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग मनपा बस स्टॉप भागात करत असताना पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार चव्हाण मोहिते, पोलीस नाईक जाधव वलटे हे मनपा बस स्टॉप इथं आले असता पोलीस नाईक जाधव व बलटे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 52/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 307, 120 ब, 351, 504 आर्म ऍक्ट कलम 425, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी धनंजय गावडे हा त्याच्या राहता घराजवळ आलेला आहे। तेव्हा मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवली असता वरिष्ठांनी पथकास योग्य त्या सूचना देऊन बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले। सदर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस स्टाफसह आरोपी धनंजय गावडे याच्या राहत्या घराजवळ सापळा लावला व त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले तेव्हा त्याचं नाव त्यानं धनंजय राजेंद्र गावडे, वय वर्ष 30, राहणार 38, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे असं असल्याचं सांगितलंय। त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केले असता त्यानं दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे। त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। तसेच आरोपी धनंजय गावडे हा तंबाखू साळकर टोळीचा सदस्य असून त्याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर विमानतळ डेक्कन इथं गुन्हे नोंद आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, पोलीस पाटील नाईक सचिन जाधव, महावीर वलटे यांनी केली आहे।